महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षणाचे 3-13 होताना उभ्या देशानं पाहिलेत असं म्हणत ओबीसीच्या नव्या पक्षाची घोषणा झाली। एकीकडे छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, पण आपण आधीच राजीनामा दिल्याचं भुजबळ म्हणतात, तर दुसरीकडे भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना ओबीसींचा नवा पक्ष बनतोय। मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ एकटे पडलेत का? छगन भुजबळ आता संपलेत का? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रश्नांची सातत्यानं चर्चा होती। त्यात ओबीसींसाठी नवा पक्ष काढला जातोय, ज्यात अजून तरी भुजबळांची भूमिका स्पष्ट नाही। मराठा ओबीसी वादात ओबीसी समाजाकडून खिंड लढवणारे भुजबळ खरंच संपले असतील, तर मग ओबीसींचा नेता कोण? छगन भुजबळांना डावलून ओबीसींना नवा चेहरा मिळतोय का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। मराठ्यांच्या ओबीसीकरणाला, मनोज जरांगेंच्या मागण्यांना छगन भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं विरोध करतात। परिणामी विरोधकांसह सरकारमधले मराठा समाजाचे नेते, आमदारांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली। त्यावर अहमदनगरच्या सभेत बोलताना भुजबळांनी मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला। ओबीसी समाजाचा पहिला एल्गार मेळावा जालन्यात अंबड इथं घेण्यात आला। या सभेला जाण्यापूर्वीच मी माझा राजीनामा सादर केला आणि त्यानंतरच सभेला गेलो असं भुजबळ म्हणाले। आता हा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही, पण या सगळ्यातच आता ओबीसी नेत्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली। बोलता बोलता ओबीसी नेता ढसाढसा रडला। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओबीसी समाजातला एक नेता अक्षरशः रडला होता। नाही, मी छगन भुजबळांबद्दल बोलत नाहीये, मी बोलतीये प्रकाश शेंडगेंबद्दल। जरांगेंच्या विरोधात भुजबळ आक्रमक झाले तेव्हा त्यांच्या विरोधातलं वातावरण चांगलंच तापलं होतं। भुजबळांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या, जरांगे ही उघड उघड टीका करू लागले, छगन भुजबळ चोहोबाजूंनी घेरले गेले। त्याच वेळी एक नेता सगळ्यात आधी भुजबळांची ढाल झाला, अर्थात ते नेते होते प्रकाश शेंडगे। एक भुजबळ पाडला तर 160 मराठा नेते पाडू असा इशारा देऊन प्रकाश शेंडगे भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले। धनगर नेते अशी ओळख असलेल्या प्रकाश शेंडगेंनी आता राज्यात ओबीसी चळवळ उभारण्यासाठी चांगलीच कसरत सुरू केली आहे। छगन भुजबळांच्या बरोबरीनं प्रकाश शेंडगे ओबीसी मेळाव्यात झंझावती भाषण करून ओबीसींची भूमिका मांडताना दिसले। कधी भुजबळांचं समर्थन, जरांगेंवर हल्ला बोल, तर कधी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध करत प्रकाश शेंडगेंनी आपली भूमिका लावून धरली होती। मराठा विरुद्ध ओबीसी वादात दोन्ही समाजाकडून अनेक नेतृत्व पुढे आले, मग त्यातले काही प्रस्थापित चेहरे होते तर काही नव्यानं समोर आले। या सगळ्यात मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे, तर ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून छगन भुजबळ पुढे आले। पण गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ अनेकदा वादाच्या घेऱ्यात पण सापडले। त्यामुळे ओबीसी नेता म्हणून पुढे येताना भुजबळ एकटे पडलेत का? त्यांचं राजकारण आता संपलंय का? असे प्रश्नही उपस्थित झाले आणि भुजबळ एकाकी पडल्याची चर्चा रंगत असताना प्रकाश शेंडगे चर्चेत आले। ओबीसींसाठी पक्षाची घोषणा केल्यानं आता ओबीसींचा प्रवाह बदलतोय का, अशी ही चर्चा रंगली। महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणाचे 3-13 होताना उभ्या देशानं पाहिलेत। या आरक्षणाच्या लढाईत मराठा समाज सत्तेच्या माध्यमातून ताकदीच्या जोरावर दंडुकेशाहीवर ओबीसी समाजाच्या मुलांचं भवितव्य उद्ध्वस्त करत आहे। त्यातून उद्विग्न होऊन ओबीसी समाजानं सत्ता उलथवण्यासाठी ओबीसी भटक्या विमुक्तांचे राज्य आणायचं ठरवलेलं आहे। त्यासाठी ओबीसींसाठी एक स्वतंत्र पक्ष राज्यात स्थापन करण्याचा ठराव ओबीसींच्या बैठकीत संमत करण्यात आला, अशी मोठी घोषणा प्रकाश शेंडगेंनी केली। सोबतच येणाऱ्या सर्व निवडणुकीत लोकसभा, विधानसभा ताकदीनं ओबीसी समाज गावागावात लढतील। कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्धची ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेंडगेंनी दिला। पक्षाचं नाव आणि नोंदणी ही लवकरच होईल, असंही ते म्हणाले। मग आता यात भुजबळांची भूमिका काय असणार, असा प्रश्न उपस्थित होतो। तर भुजबळ हे मोठ्या पक्षाचे नेते, जेव्हा छगन भुजबळ यांना वाटेल तेव्हा ते आमच्या पक्षात येतील आणि ते आमच्या पक्षाचे नेते असतील। मात्र आमच्या या लढाईला भुजबळांचा नक्कीच पाठिंबा असेल, असा विश्वास प्रकाश शेंडगेंनी तात्पुरता व्यक्त केला। गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळांची कोंडी होती आणि हे दिसून येतं। भुजबळांच्या भूमिकेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, विरोधक राजीनाम्याची मागणी करतात। छगन भुजबळ सध्या जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे ती टांगती तलवारही त्यांच्यावर कायम आहे। मग सध्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ एकटे पडलेत का? भुजबळ आता खरंच संपलेत का? असे प्रश्न उपस्थित होतात। मग यात ओबीसी नेता म्हणून प्रकाश शेंडगे पुढे येतील की छगन भुजबळ एकटेच सगळ्यांना पुरून उरतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ
टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.